नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. जयदेव सकूच्या घरी परत आला तेव्हा 7 वाजून गेले होते. अंधार केव्हाच पडला होता. जयदेव वाड्यात शिरतो तोच ओसरीवर उभा असलेला शिंदे त्याला दिसला. शिंदे ओसरीच्या खांबाला टेकून उभा होता. मोठ्या दाराचा आवाज होताच त्यानं मान वळून जयदेवकडे पाहिलं होतं आणि आता तो जयदेवच्या ओसरीवर येण्याची वाट पाहत होता. हे उघड होतं. जयदेव जवळजवळ येता शिंदे म्हणाला, "व्यास साहेब, रंगा परत आला आहे." त्याच्या शब्दांनी जयदेव बुचकळ्यात पडला. त्याचा जिवलग मित्र परत आल्याचा काही आनंद तर त्या शब्दात नव्हताच, उलट एक चिंतेची छटाच जाणवत होती. "मग चांगलं झालं की? होता तरी कुठं दिवसभर?" व्याससाहेब, जरा खोलीत चलता का?" "हो चल की." शिंदेच्या मागोमाग जयदेव निघाला. मागच्या चौकात एका हाताला त्या दोघांची खोली होती. आता खोलीचं दार उघडं होतं. आतून प्रकाश बाहेर ओसंडत होता. शिंदे दारापाशीच थांबला. त्यानं हातानंच जयदेवला खोलीत जायची खूण केली. जयदेवनं एकदा शिंदेकडे पाहिलं व मग तो आत गेला. तो आता प्रथमच त्या खोलीत येत होता. अगदी साहजिकच त्याची नजर खोलीत काय काय सामान आहे, ते कसं कसं मांडलं आहे, हे पाहण्यात पहिली काही सेकंद गुंतली होती. मग त्याला जाधव दिसला. खोलीत 2 खाटा होत्या. त्यांच्यावरच्या चादरी स्वस्तातल्या पण स्वच्छ होत्या. पैकी एका खाटेवर जाधव भिंतीला टेकून बसला होता. त्याची मान खाली होती. "जाधव." जयदेवनं हाक मारली. जाधवची मान सावकाश वर आली आणि त्याच्याकडे पाहताच जयदेवला धक्काच बसला. जाधव अर्धवट उच्चार करीत म्हणाला. त्याचा आवाज नशेत असल्यासारखा, बरळल्यासारखा, बोबडा येत होता. पण त्याचा चेहरा रंग पार उतरला होता. मळकट पिवळट दिसत होता. दोन्ही डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. डोळे मोठे विस्फरल्यासारखे वाटत होते. हात दोन्ही बाजूंना खाटेवरच्या चादरीवरून मागं पुढं फिरत होते. दारू, गांजा की आणखी काही? जयदेवला प्रथम शंका आली. "काय खबर आहे जाधव?" आवाज मुद्दाम नेहमीसारखा ठेवत जयदेव म्हणाला. "खबर? काय नाही व्याससाहेब, काय नाही." पुन्हा तो सावकाश, अडखडत येणारा, तंद्रीत असल्यासारखा आवाज. "काय रे, काल काय जमवली होतीस वाटतं मैफिल कुठंतरी?" "मैफल? कसली?" एक एक शब्द कष्टानं उच्चारत जाधव म्हणाला. "नाही म्हटलं, जरा चढलेली दिसते तुला." "मला?" "व्याससाहेब, देवाच्यानं सांगतो, मी तंबाखूखेरीज दुसऱ्या कशाला कधी हातसुद्धा लावलेला नाही." दम लागल्यासारखा तो गप्प बसला. "मला बरंच वाटत नाही बघा व्याससाहेब." "केव्हापासनं?" "काल तर तू कामावर गेलास तेव्हा झकास होतास की." "काल? काल? बापरे, कालच?" तो इकडे तिकडे पाहत म्हणाला. "काल शिफ्ट तरी पुरी केलीस का?" "शिफ्ट? हो, केली की." "मग बाहेर आलो." मग तेव्हाच बिघाड झाला तब्येतीत व्याससाहेब." "पण काय आठवतं ते तरी सांग की." "आठवतं? मी सबस्टेशन बाहेर आलो, कुलूप घातलं. बाहेर थंडी होती, तंबाखूचा बार चोळत होतो. तेव्हाच तिथंच काहीतरी झालं." "आई, कशी सनक मारते पहा डोक्यात. विचार करायला लागलं की." "पण प्रयत्न कर ना आठवण्याचा." "आठवण्याचा? कोणीतरी गात होतं." "गात नाही, पण गणपतीपुढे ब्राह्मण मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणतात ना,
तसलाच पण गोड गोड आवाज, आणि कशात तरी पार गुदमरून गेल्यासारखं, पाण्यात खोल बुडी मारावी तसं. फक्त ते डोळे. दोन्ही हात एकत्र आणून पंजे एकमेकात अडकवून जाधवनं शरीराला शहारा दिला. डोळे? कोणाचे डोळे? लाल 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 डोळे, लांब चिंचोळे, आईला भलतेच खतरनाक. पण जाधव, कोणाचे डोळे? तिथं आणखी कोण होतं तुझ्या खेरीज? काही समजत नाही हो व्याससाहेब, मला पुढचं काही आठवत नाही. आज सकाळी मला जाग आली. मी जमिनीवर निजलो होतो. मला हालताही येईना इतकी शक्ती गेली होती. ताप बीप भरला होता की काय माहीत नाही. सूर्य उगवायला लागला होता. उन्हाचा चटका बसायला लागला तसा मी उठलो आणि कसा तरी झाडांच्या आडोशात गेलो. तेवढ्यानं सुद्धा दम पार गेला. तिथंच कुठंतरी दिवसभर झोपलो होतो. मग जाग आली तेव्हा जरा हुशारी वाटत होती. सगळ्या अंगावर वाळकी पानं साचली होती. का माझा मीच पानांखाली मुद्दाम गेलो होतो कुणास ठाऊक. तरी चांगला अंधार पडेपर्यंत मी तिथंच थांबलो आणि मग परत निघालो. पायात पावला पावलाला पेटके येत होते. मागं एकदा डेप्थेरिया का काहीतरी झालं होतं, तसलाच हा अशक्तपणा. पाय रबरासारखे लिबलिबीत झाले होते. कसा तरी चौकापर्यंत आलो. वाटत होतं काही खाल्लं नाही त्यानं होत असेल. चौकातल्या हॉटेलात गेलो. पाव सॅम्पल मागवला. त्यानं हे समोर टेबलावर ठेवलं. त्याच्याकडे नुसतं पाहिलं मात्र पोटात ढवळायला लागलं. तरी कसा बसा एक घास बळे पोटात ढकलला. तसाच कसा तरी बाहेर आलो आणि भळाभळा ओकलो. मग सरळ इकडेच आलो. त्यानं डोळे मिटले, मान भिंतीला टेकवली. जयदेवनं शिंदेकडे पाहिलं. भुवया उंचावून प्रश्न केला. मी बाहेरनं आलो हा तिथंच कोपऱ्यात उभा असला पाहिजे, मोठ्या दाराबाहेर. मला आधी दिसलाच नाही. मी दारातून आत आलो तेव्हा मला हाक मारली. दाराबाहेर उभा होता आणि असाच मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होता. अरे रंगा, मी मोठ्यानं म्हणालो तरी हा आपला तसाच उभा आत माझ्याकडे पाहत. अरे आत ये की साल्या, मी थट्टेनं मोठ्यानं म्हणालो. आणि व्याससाहेब, त्याचे डोळे असे काही एकदम मोठे चमत्कारिक झाले. क्षणभर मला वाटलं आपण त्याला आत बोलवायलाच नको होतं, चालता हो म्हणायला हवं होतं. पण ते क्षणभरच. खरंच आत येऊ? आता सारखाच थांबत थांबत तो बोलला. चल ये रे, बस झाली चालबाजी. मी म्हणताच तो आत आला. माझ्या मागोमाग खोलीत आला. तो आतापर्यंत असाच खाटेवर बसून राहिलाय. त्याला काही विचारलंस की नाही? चहा हवा का विचारलं, हातानेच नको म्हणाला. मग मी काहीच बोललो नाही. त्याला कपडे बदलायला सांग आणि झोपू द्या आता. उद्या सकाळी हवं तर डॉक्टरांना आणू. जयदेव जायला वळला. व्याससाहेब जरा थांबा, शिंदे म्हणाला. एवढ्यात जाऊ नका. जयदेवला आधी आलेली कल्पनाच खरी होती. शिंदे घाबरला होता. ए रंग्या, उठ रे, जरा कपडे तरी बदल. जाधव नुसताच वर त्याच्याकडे पाहत होता. अंगातले कपडे काढ, कालपासून घातले आहेस, त्यातच रात्रीचा झोपला आहेस, ते बदल तरी. शिंदेनं भिंतीतल्या उघड्या खाण्यातून जाधवचा बनियन शॉर्ट पायजमा काढला. तोपर्यंत जाधव खाटवरून खाली उतरला होता. त्यानं बुश शर्ट काढला, पॅन्ट सोडली, बनियन डोक्यावरून काढला. जयदेव त्याच्याकडेच पाहत राहिला. सर्व शरीराचा रंगच फिकुटला होता. छातीतल्या बरगड्यांची वेटोळी बाहेरून दिसत होती. आणि मग जयदेव एकदम पुढं झाला आणि हातांनी जाधवची मान वळवून पुढं वाकून पाहू लागला. इथं काय झालं रे जाधव? या कसल्या खुणा? जाधवच्या गळ्याला उजव्या हाताला 1 इंच अंतरावर 2 लाल जांभळट रंगांच्या करवटलेल्या रक्ताळ कडांच्या 2 लहान जखमा होत्या. दाभण टोचल्यावर होतील तशा. मला काही झालं नाही, मला काही आठवत नाही. तोच ओढलेला आवाज. जाधवनं जयदेवकडे पाहिलंही नाही. शिंदेनं पुढं केलेला एक कपडा त्यानं अंगावर चढवला. मी जातो रे शिंदे, काही लागलं तर हाक मार, मी समोरच आहे, जयदेव म्हणाला आणि खोलीबाहेर पडला. जयदेव खाटेवर पडला होता. झोपेचं नाव नव्हतं. एका दिवसात त्यानं कितीतरी विलक्षण गोष्टी ऐकल्या होत्या, पाहिल्या होत्या. नाईक पती पत्नींची हकीकत मोठीच विलक्षण होती. पण ती खूप पूर्वी,
30 वर्षांपूर्वी घडलेली घटना होती. पण गेल्या काही दिवसात दुर्गापूरमध्येच काही गोष्टी घडत होत्या. त्यांनीच तो खरा अस्वस्थ झाला होता. गुंजा सोनाराचं बेपत्ता होणं, रघु सोनाराचं चमत्कारिक दुखणं, जाधवचं एक दिवस बेपत्ता होणं आणि त्या विलक्षण अवस्थेत परत येणं. त्याच्या गळ्यावरच्या त्या 2 रक्ताळलेल्या खुणा, एखाद्या श्वापदाचे 2 दात रुतल्यासारख्या 2 खुणा. जेवायला शिंदे एकटाच आला होता. जाधव इतका थकला होता की हाका मारूनही तो जागा झाला नव्हता. गावंडे मास्तर आणि जकाते भाऊसाहेब एकदा जाधवच्या खोलीत जाऊन डोकावून आले होते. काही न कळण्यासारखं माना हलवीत होते. सकू रघुकडून परत आली होती. तीही म्हणत होती, रघुही असाच पिकुटला आहे. जेवत नाही, खात नाही. बळे चहा पाजला तर भडाभडा ओकला. डॉक्टर म्हणत होते ॲनिमिया, शरीरात रक्तच नाही. एकूण जेवण मौनातच उरकलं होतं आणि सारे आपापल्या खोल्यात गेले होते. जयदेवनं हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. 10:30 म्हणजे जवळजवळ अर्धा तास तो असा विचार करीत पडला होता. असा वेळ फुकट दवडण्यापेक्षा काहीतरी वाचत बसलेलं काय वाईट. तो खाटेवरून उठणार तोच दारावर हलकीच टकटक झाली. आता कोण बुवा, असा विचार करत जयदेवनं दार उघडलं. दाराबाहेर शिंदे उभा होता. का रे, जाधवला काही झालं की काय? जयदेवचा पहिला नैसर्गिक प्रश्न. शिंदे चुळबुळ करीत म्हणाला, मी आत येऊ का व्याससाहेब? विचारतोस काय, ये की. मागं होत जयदेव म्हणाला. शिंदे आत आला. इकडे तिकडे पाहत शेवटी एक पत्र्याच्या खुर्चीवर टेकला. तो काहीच बोलत नाही असं पाहून शेवटी जयदेवच म्हणाला, अरे काय आहे सांग की. हातावर हात चोळत जयदेवच्या नजरेला नजर न देता शिंदे म्हणाला, तुम्हाला कसं सांगायचं समजतच नाही व्याससाहेब. आणि मग एक मोठा श्वास घेऊन वर जयदेवकडे पाहत, व्याससाहेब, मला त्या खोलीत त्या जाधवबरोबर एकट्यानं राहायची भीती वाटते. किती अनपेक्षित शब्द. या जाधवचं काही खरं नाही साहेब. जेवून परत खोलीत गेलो तर कुशीवर वळला होता. माझ्याकडे पाहत होता, पण बोलणं नाही का हसणं नाही. काय बरं आहे का रे असं विचारलं. एक शब्द नाही. डोळे मिटून घेतले. चहा, कॉफी, दूध आणू का विचारलं. काही उत्तर नाही. कपडे काढून मी गादी झटकली आणि निजायच्या तयारीला लागलो. सहज मागे वळून पाहतो तर याचे आपले डोळे उघडे माझ्यावर खिळलेले. मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. तसाच झोपलो, पण झोप काही येईना. मग अंधाराला डोळे जरा सरावले. खोलीत चांदण्यांची एक तिरपई आली होती आणि ती नेमकी जाधवच्या चेहऱ्यावर पडली होती. तो माझ्याकडेच पाहत होता, मगासारखाच, मोठ्या मोठ्या डोळ्यांनी. झोप की साल्या, मी अर्धवट रागाने ओरडलो. झोप तरी जरा, म्हणजे सुधरशील. तो हलला नाही. पापणीही हलवली नाही. तसाच पाहत राहिला माझ्याकडे. व्याससाहेब, आपल्याला काही तिथं निजवेना बघा. मनात यायला लागलं, याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. काल दिवसभर कुठं भटकत होता, कुठं झाडाखाली पानात झोपला होता. डोकंही फिरलेलं असायचं. न जाणो आपल्याला गाढ झोप लागायची आणि हा असं तारवटल्यासारखा टक्क जागा. कुणास ठाऊक काही वेडंवाकडं झालं तर. शरम वाटली दोस्ताची अशी शंका घ्यायला, पण देवाच्यानं सांगतो मला तिथं चैन पडेना. मग तसाच उठलो, खोलीबाहेर आलो. सकूबाईची गाद्यांची घडवणची तिथं आमच्या दारापाशीच आहे. तिच्या स्पेअरच्या 2-3 गाद्या तिथं आहेत. खोलीचं दार मागणं लोटलं आणि तिथेच गाद्यांवर झोपून राहिलो. जयदेव ही चमत्कारिक हकीकत नुसता ऐकत होता. व्याससाहेब, आता मी सांगतो ते देवा शपथ खरं आहे. एक शब्दही बनवलेला नाही. मी खोलीबाहेर होतो तरी भीती काही गेली नव्हती. आतून काही हालचाल ऐकू येते का, इकडे माझे अगदी बारीक लक्ष होतं. म्हणूनच मला ते ऐकू आलं. जाधवचाच आवाज, पण झोपेत बोलल्यासारखा. निर्जीव, चढ उतार नाही. हो, यात. हा जाधव कोणाला खोलीत बोलवत होता आणि त्या मागोमाग खिडकीची खिट्टी सरकवल्याचा, खिडकीचं दार उघडल्याचा आवाज आला. मला माहीत नाही त्या खोलीत काय आलंय, पण एक आवाज कानावर आला व्याससाहेब.
काहीतरी चोखल्याचा आवाज, ओठांनी काहीतरी चुरू चोखावा तसा आवाज. व्यास साहेब, मला तिथं थांबवेनाच. जयदेव खाटेवरून उभा राहता शिंदे एकदम म्हणाला, तुम्ही कुठं निघालात व्यास साहेब? का? चल की पाहू तरी तुझ्या खोलीत. आता आपण दोघं आहोत की. शिंदेनं दोन्ही हातांनी आपले कान पकडले आणि मग कानशिलावर बोटं मोडीत तो म्हणाला, आता काहीही करा, पण ते नको व्यास साहेब. उद्या सकाळी आपण पाहू. जे काही चाललंय ते चांगलं नाही. हा काहीतरी भलताच प्रकार आहे व्यास साहेब. माझं ऐका. 5-6 तासांनी काही होत नाही बघा. शिंदेच्या बोलण्यात अगदीच अर्थ नव्हता असं नाही. तर्क आणि विवेक त्याच्या बाजूला होता. जिथं काही माहीत नाही अशा ठिकाणी झेप घेणं हा मूर्खपणाच. बरं, तू आता असं कर, माझ्याच खोलीत थांब. शिंदे बाहेर गेला आणि एक गादी ओढत घेऊन आत आला. बहुतेक त्यानं ती दाराबाहेरच ठेवलेली असावी. मी तुम्हाला तेच विचारायला आलो होतो व्यास साहेब. गादी पसरीत तो म्हणाला आणि आता दाराला आतून बोल्ट सरकवतो बरं का. काही मिनिटातच खोलीत पुन्हा अंधार झाला. पण झोप तितकीच दूर राहिली. त्या रात्रीच्या अंधारावर आता काही नव्या भीतीप्रद आकारांच्या आकृत्या उमटल्या होत्या. कान आता अंधारातल्या आवाजांचे वेध घ्यायला लागले होते. जयदेवला जाणीव झाली की घटनांना वेगळंच वळण मिळत आहे आणि त्याचं एकट्याचं ज्ञान या सर्व विविध घटना सामावून घेऊन त्यांचा अर्थ लावणं इतकं परिपूर्ण नाही. या सर्व प्रसंगांना तोंड द्यायला तो एकटा शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्टींनी असमर्थ होता. त्याला कोणीतरी सुजाण, व्यवहारी, खंबीर मनाचा, लवचिक विचारांचा मदतनीस हवा होता. त्याच्या भटकंतीच्या आयुष्यात त्याला बरे वाईट अनेक जण भेटले होते. त्यांची नावं डोळ्यांसमोर आणता एक नाव समोर आलं आणि स्थिर झालं. जयदेवची खात्री होती की अशावेळी मदतीला हवा तर असलाच कोणीतरी. डॉक्टर रामदास जैन. रामदास मोठा हिकमती इसम होता, तितकाच विलक्षण आणि बेडरही. कोणतीही गोष्ट स्वतः पाहिल्याशिवाय न स्वीकारणारा, पण स्वतः पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीवर संपूर्ण विश्वास ठेवणारा, कदाचित दांडगा आत्मविश्वास हाच त्याच्या सर्वात मोलाचा गुण होता. दुसऱ्याच दिवशी रामदासला तार करून बोलवायचं जयदेवने ठरवलं. उरलेली रात्र त्यात शांत अशी झोप लागलीच नाही. जराशी झोप लागली की ती वेड्या वाकड्या स्वप्नांनी मोडत होती. त्याला सकाळी जाग आली तेव्हा मुळीच हुशारी वाटत नव्हती. शिंदेच्या खांद्याला स्पर्श करताच तो दचकून जागा झाला. मग गादीवरून उठून तो लगबगीनं जयदेवबरोबर निघाला. शिंदे जाधवाच्या खोलीचं दार बंदच होतं. शिंदेनं ढकलताच ते उघडलं. खोली गार पडली होती. पडणारच, कारण खिडकी सताड उघडी होती. शिंदेनं ऐकलेला आवाज. जाधव त्याच्या खाटेवर अंग मुडपून पडला होता. जयदेवला तर तो काल रात्रीपेक्षाही खंगल्यासारखा वाटला. चेहरा आणखी फिकुटला होता. गालफळं वर आली होती. शिंदे जवळ जाऊन मोठ्यानं हाक मारित होता. 2-3दा हाक मारल्यावर जाधवने आपले डोळे मोठ्या कष्टानं उघडले. काय काय तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. साल्या, कुडकुडत पडला आहेस? पांघरून नाही घेतलंस? खिडकी कशाला उघडलीस? काय? खिडकी कशाला उघडली होतीस? जयदेवकडे पाहत शिंदेने विचारलं. मीच उघडली. काहीतरी स्वप्न पडलं होतं. बाहेर कोणीतरी होतं. त्याला आत घ्यायला उघडली. बाहेर कोणीतरी होतं. एखाद्या खूप जुन्या मित्रासारखं कोणीतरी गारटलेला किंवा तहानलेला. पण कोण होतं ते तरी सांग. जयदेव पुढे होत म्हणाला. काहीतरी स्वप्न होतं हो व्याससाहेब. जाधव काकुळतीला येत म्हणाला. जाधव, तू काहीतरी खायला प्यायला हवंस, त्याशिवाय तग धरायचा नाहीस. जाधवचा चेहरा घृणेनं अगदी वेडावाकडा झाला. व्याससाहेब, माफ करा. खायचं घ्यायचं नाव काढू नका. जाधव मोठ्या कष्टानं वळला आणि त्यानं त्या दोघांकडे पाठ फिरवली. शिंदे सावकाश सरळ झाला. जयदेवकडे पाहू लागला. शिंदे, आपण जास्त काय करणार? त्याचा घरचा पत्ता माहीत असला तर सांग. मी पोस्टात जाणारच आहे. तिथून त्याच्या घरच्यांना तार करीन आणि तू जाऊन डॉक्टरांना घेऊन ये. ते काहीतरी इंजेक्शन वगैरे देतील. आणि मग शिंदे,
मला काही त्याची लक्षणं ठीक दिसत नाहीत बुवा. शिंदेची मानही खिन्नपणे हलली. सुदैवानं जयदेवजवळ डायरेक्ट डॉक्टर रामदास जैनचा पत्ता होता. रामदासला त्यानं तार केली. तिच्यातला मजकूर जरा विचार करूनच जुळवला. मोघम असला तरी त्यात एक प्रकारची तातडी जाणवेल असा. त्याची खात्री होती. तार वेळेवर मिळाली तर रामदास त्या संध्याकाळपर्यंत दुर्गापूरला हजर होईल. जाधवचं घर आडबाजूला होतं. जयदेवनं तार केली, पण ती त्याच्या घरच्यांना वेळेवर मिळेल का नाही याची त्याला शंकाच होती. त्याच्यापुरती त्यानं जाधवची आशाच सोडली होती.